प्रीती शेनोलीकर, ती आपल्यासाठी गीता दत्त यांचं गाणं घेऊन हजर आहे. ओ.पी. नय्यर साहेबांचं परत एकदा संगीत आहे आणि मजरू यांचे शब्द आहेत. आरपार या गाजलेल्या चित्रपटातलं हे बाबूजी धीरे चलना. गुरुदत्त साहेबांचा हा चित्रपट होता आणि या सगळ्या कलाकारांसाठी 4 ओळी अमितचं वाद्य सजतंय तोपर्यंत हातात माईक आला की बोलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पण चांगल्या 4 गोष्टी नक्की सांगेन. त्यामुळे सुवर्णमुद्रा या एक पुस्तकामधलं शांताबाई शेळके यांचं हे पुस्तक लहानपणापासून त्यांना सापडलेल्या काही गोष्टी, काही कविता, काही वेचे, काही चांगल्या अशी वाक्य त्यांनी आपल्या वहीत लिहून ठेवली होती. आणि मग नंतर सुप्रसिद्ध झाल्यावर सुवर्णमुद्रा या नावाने ती सोन्याच्या मुद्रा त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये असं म्हटलं होतं त्यांना सापडलेल्या त्या एका 4 वाक्यांमध्ये की असे जगावे की ज्यामुळे आपले हसे होणार नाही, असे जगावे की ज्यामुळे आपले हसे होणार नाही, असे बोलावे की ज्यामुळे आपण लोकांना प्रिय व्हावे, असे जगावे की ज्यामुळे यश प्राप्त होईल आणि असे मरावे की पुन्हा जन्मच घ्यावा लागणार नाही. गीता दत्त, गीता बाली, गुरुदत्त, मजरू साहेब या सगळ्याच लोकांनी आपल्यासाठी एवढं काम केलंय की खरंच त्यांना पुन्हा जन्मच घ्यावा लागणार नाहीये, इतकं त्यांचं अमर काम आहे. त्यातलंच आरपार मधलं हे गीत ऐकूया. बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना. कुछ लुटाए ये तो बाबूजी पहला कदम है. नजर आते हैं अपने पराए. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना. ये मोहब्बत है ओ भोले वाले, करना दिल को गमों के हवाले. काम उल्फत का नाजुक होत है, आके होठों पे टूटेंगे प्याले. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना. किसी से जो अनबन, थाम ले दूसरा कोई दामन. जिंदगानी की राहें अजब है, हो अकेला तो लाखों है दुश्मन. हाँ बड़े धोखे हैं इस राह में. बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना. हाँ बड़े धोखे हैं
इस राह में बाबूजी धीरे